तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित इठा चित्रपटाच्या टीझरवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विठाबाईंचे नातू धनंजय खुडे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची विसंगत माहिती दाखवण्यात आली असून मूळ इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यांनी भाऊ बापू नारायणगावकर तमाशा मंडळ या नावाचा चुकीचा उल्लेख तसेच राष्ट्रपती पदकाच्या प्रसंगाबाबतही आक्षेप नोंदवला. चित्रपट निर्मितीपूर्वी कुटुंबियांची संमती घेण्यात आली नसल्याचाही दावा त्यांनी केला. माझं नाव धनंजय महादेव खुडे नारायणगावकर. आपण पाहिलं बऱ्याच या दिवसांमध्ये की जो चित्रपट येतोय इठा, खरं तर त्याचं नाव विठा पाहिजे, परंतु त्यांनी इठा केलंय. तर त्या मूळ इतिहासाशी, चित्रपटातल्या मूळ इतिहासाशी तोडफोड करून विठाबाई नारायणगावकर या चित्रपटाला त्यांनी जे प्रेझेंट केले मूळ इतिहासाची तोडफोड करून त्याला आमचा आक्षेप आहे. त्याचबरोबर या चित्रपटामधचं जे काही रायटिंग झालं असेल, जे काही विषय झाले असतील, हे कोणाच्याही संपर्कात न आल्यामुळं, म्हणजे फॅमिली, विठाबाईंची फॅमिली, भाऊ बापूची फॅमिली या रिलेटेड कोणाशीही संपर्क न साधल्यामुळं आमचा या चित्रपटावरती आक्षेप आहे. आणि चित्रपटाने तात्काळ हे सगळं थांबवावं. डायरेक्टरनी ती चर्चा, सगळ्या गोष्टी घडल्यानंतर या चित्रपटामध्ये योग्य ती नावं दाखवल्यानंतर, सत्य कथानक दाखवल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा ही आमची मागणी. आता हे भाऊ गावकर जे नाव आहे, मुळात हे नावच नव्हतं, हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. भाऊ बापू नारायणगावकर हे असं नाव होतं आणि हा तमाशा होता. त्याच्यामुळं या चित्रपटामध्ये जे काही त्यांनी दृश्य दाखवले असतील, त्याचबरोबर या चित्रपटामध्ये त्यांनी एक फोटो असा दाखवला की विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाला भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देतात. आता हा चित्रपट, हा पुरस्कार 1961 साली भाऊ बापू नारायणगावकर यांना दिला होता. त्यातले बापूसाहेब खुडे या व्यक्तीला हा ओरिजिनल फोटो त्यांचा हा त्या चित्रपटामध्ये दाखवलाय की विठाबाई नारायणगावकरांना हा पुरस्कार दिला. विठाबाईंना पुरस्कार मिळाला, राष्ट्रपतींनी त्या पुरस्कार दिला होता दिल्ली या ठिकाणी. कारण त्यांनी त्यावेळेस सामाजिक सुद्धा काम केलं होतं. नेपाळ आघाडीला जाऊन त्यांनी ज्यावेळेस सैनिकांचं मनोरंजन केलं, हे पण ते एक मोठं काम होतं त्या काळातलं. आणि हे काम केल्या ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी घडल्यामुळे त्यांना संगीत नाटक अकॅडमीने त्यांना वरती दिल्ली गव्हर्नमेंटला, सांस्कृतिक विभागाला शिफारस केली की सदर या व्यक्तींना असा सामाजिक कामामध्ये त्यांनी हातभार केल्यामुळे पुरस्कार देण्यात यावा. भाऊ बापू नारायणगावकर त्यापैकी ज्यांना दिल्लीमध्ये 61 साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सुवर्ण पदक मिळालं, त्यावेळेस पार्टीचं नाव भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ असेच होते. ते नंतर विठाबाईचं नाव झालं. आता ही परंपरा चालवायला पाहिजे ना, आणि परंपरा चालत आलेली आहे. मग भाऊ साहेबांच्या नंतर बापू साहेबांनी ही परंपरा चालवली होती. मग वरील बापूसाहेब आजारी पडले, सुवर्ण पदक मिळाल्यानंतर त्यांना अर्धांग वायू झाला, पॅरलेस झाला, त्यामुळे ते आजारी होते. मग विधी धुरा सांभाळली त्यांच्या धाकट्या भावाने सावळाराम खोडेंनी ते बी आजारी पडले. ते आजारी पडल्यानंतर मग ही धुरा सांभाळली विठाबाईंनी. आता त्यावेळेस विठाबाईच्या 2 बहिणी पाहिल्या, थोरली मनोरमा, त्याच्यानंतर केशरबाई, ती उत्कृष्ट गायिका होती, आणि विठाबाई, या तिघी. पण विठाबाईंनी ही धुरा सांभाळली. मग ते विठाबाई हे नाव कधीपासून सुरुवात झाली, विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ, ही नंतर फड निघाला विठाबाईच्या नावाने. पण विठाबाई ह्या कुठून म्हणजे झाल्यात, ह्या स्टेजवरती कधी आल्या, त्यांना डायरेक्शन कुणी केलं, हे तमाशा दाखवला कोणी? काही पत्रकारांनी बरेच कसे काही बोगस बातम्या दिलेल्या आहेत, काय पुस्तकात लिहिलेलं आहे. पण ते चुकीचं आहे ना. जे मूळ आहे, जे सत्य आहे, ते झाकून ठेवलं. त्या एका पत्रकाराने सांगितलं की भाऊसाहेबांना पॅरलेस झाला. भाऊसाहेबांना पॅरलेस झालेला नव्हता. मी लहान होतो आणि आम्ही दोघेही एकाच हॉस्पिटलला, म्हणजे मुंबईला, माझा जन्म मुंबईचा, शिवडीला आमची चाळ होती भाऊबापूच्या नावाने. अजूनही त्या भाऊबापूची चाळच असे म्हणतात. त्याचं बरेच दुसऱ्यांनीच प्रवेश केलाय. आता ती एवढी मोठी जागा सोडून देऊन हे नारायणगावला राहायला आले. हे नारायणगावचे झाले.
आमचं मूळ गाव शिरूर कवठ, सातारा जिल्हा, भाऊबापूचं. मग विठाबाईंना या तमाशात आल्यानंतर मग हे सगळे शिकल्या. आता म्हणतात ना, माशाच्या पिल्लाला पाण्यात पोहायला शिकवावं लागत नाही. तद्वतच आता हे घरचेच सगळे कलाकार असल्यामुळं सगळे आमचा परिवार सगळा कलावंतच आहे. आता ह्यांनी असं जे केलं की भाऊबापूचे जे नाव होतं ते बंदच केलं, बापूसाहेबांचं नाव, आणि फक्त विठा भाऊ म्हणून सुरू केलं. कुटुंबियांनी चित्रपटात आवश्यक दुरुस्त्या करून ऐतिहासिक सत्याला न्याय देण्याची मागणी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई, अब्रू नुकसानीचा दावा आणि राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतिहासाचा सन्मान आणि लोककलेचा गौरव जपला जावा, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.